ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये भगवंताने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर तोलून धरला आणि संपूर्ण गोकुळाचं रक्षण केलं, या भागापर्यंत आपण विचार केला। आता हाच भाग पुन्हा थोडासा पुढे त्याचा विस्तार आहे, तो आपण आज पाहूया। शुकदेव आता भगवान श्री गोपाल कृष्णांनी जो गोवर्धन पर्वत उचलला आणि मुसळधार अशा पावसापासून, भयानक अशा संकटापासून गोकुळवासियांचं रक्षण केले आणि भगवंताची ती माया, जो इंद्र परीक्षा पाहण्यासाठी गेला होता, त्या इंद्राचा पूर्णपणे निराशा झाली। इंद्राचा गर्व संपूर्णपणे नाहीसा झाला। स्वर्गातून इंद्र आला आणि गोलोकातून कामधेनू आली। तेव्हा इंद्राने भगवंताला वंदन करून भगवंताची स्तुती केलेली आहे। विशुद्ध सत्वम तव धाम शांतम तपोमयम ध्वस्तरजस्तमस्कम मायामयोऽयं गुणसंप्रवाहो न विद्यते ते ग्रहणानुबन्धः। पिता गुरुस्त्वं जगतामधीशो दुरत्यया काल उत्पातदण्डः। हिताय स्वेच्छा त्वनुभिः समीहसे मानं विधुन्वन जगदीश मानिनां। इंद्राने हात जोडले, भगवंताची स्तुती केली। हे भगवन, आपलं स्वरूप परमशांत आहे, ज्ञानमय आहे। आपण रज आणि तम विरहित अशा विशुद्ध सत्वगुणाची मूर्ती आहात, परंतु अज्ञानामुळे हा जो आम्हाला त्रिगुणात्मक जो भास आहे, हा प्रपंच आहे, त्यामुळे हा जो त्रिगुणात्मक विषय जो आहे, हा आपल्या ज्ञानमूर्त अशा स्वरूपात कधीही नसतो। आपणच सर्व जगताचे पालन करते आहात, सर्व जगताला ज्ञान देणारे सद्गुरू आहात। पिता गुरुस्त्वम, आणि अपराध्यांना शासन करणारे असे दुस्तर असे काल आहात। आपणच लोककल्याणासाठी स्वेच्छेने लीला अवतार धारण करतात। तसेच जे मानी आहेत, गर्विष्ठ आहेत, अहंकारी आहेत, अभिमानी आहेत, त्यांचा मान, त्यांचा गर्व नाहीसा करण्यासाठी आपणच प्रयत्नशील असतात। भगवान, मला आपला प्रभाव माहिती नव्हता, मी ऐश्वर्याने मदोन्मत्त झालेलो होतो। हे परमेश्वरा, माझ्यासारख्या अज्ञानी अपराधाला आपण क्षमा करा। करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। आता जी मला मोठेपणाची जी घमेंड आलेली होती, ती नष्ट झाली। आपण माझे प्रभू, स्वामी, गुरु नव्हे तर माझा आत्मा सुद्धा आपलंच स्वरूप आहे। नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः। हे भगवंता, आपल्याला माझा अनंत कोटी नमस्कार असो। इंद्राची स्तुती प्रार्थना
भगवंताने श्रवण केली. त्यानंतर त्यांनी स्मितहास्य केलं आणि म्हटलं, इंद्रा, तुला माझे नित्य स्मरण राहावे यासाठीच मी तुझा हा यज्ञ थांबवला आहे. कारण मनुष्य एखादं कार्य करतो, ते कार्य जर अलौकिक असेल तर त्याचाही त्याला गर्व होतो आणि हा गर्व हा नेहमीच बाधक असतो. यासाठी तुला जो गर्व झालेला होता आणि त्या गर्वामुळे तू माझं स्मरण विसरला होता, तुला पुन्हा स्मरण प्राप्त व्हावं आणि माझी महती तुला पटावी यासाठीच हा तुझा या गोवर्धनाच्या ठिकाणी चालणारा यज्ञ होता. जो यज्ञ नंदबाबा करत होते तो मी मुद्दामून थांबवला होता. तुझा गर्व नाहीसा करावा हाच माझा उद्देश होता. जेव्हा मनुष्य ऐश्वर्य आणि सत्ता संपत्ती याच्याने मदोन्मत्त होतो व इतरांना त्यामुळे तो तुच्छ लेखू लागतो, तेव्हा त्याला ठिकाणावर आणण्यासाठी माझा हा कालदंड वापरत असतो. हा कालदंड चांगल्या चांगल्याला अभिमानी असलेल्या लोकांना ठिकाणावर आणण्याचं एकमेव परमेश्वराचं साधन नव्हे, ते रूपच परमेश्वराचं असतं. काल सुद्धा परमेश्वराचं रूप आहे. म्हणून कालाच्या ओघात मी सर्व वैभव हिरावून घेत असतो, त्याला शासन करीत असतो. खरं पाहिलं तर ती माझी काही अवकृपा नसते, तर ती कृपाच समजायला पाहिजे. कारण त्यामुळेच मनुष्याला माझे स्मरण होते. ऐश्वर्य हे अनंत काळ टिकणारे असं हे वैभव नसतं, याचाही एक ठराविक काळ असतो. आपण साधी गोष्ट लक्षात घ्या. आपल्या भागात, आपल्या गावात, आपल्या परिसरामध्ये 100 वर्षापूर्वी जी माणसं वैभव संपन्न जीवन जगत होती, अत्यंत श्रीमंत होती, नगरसेठ होती, 100 वर्षानंतर त्यांचं नाव सुद्धा आपल्याला ऐकायला मिळत नाही. सर्व वाहून जात, सर्व वाहून जात. ग्रीष्म नेतो हिरवी पाने. ग्रीष्म आला की सर्व हिरवी पानं नष्ट होतात. म्हणजे ते जे काही वैभव असतं सृष्टीचं ते सुद्धा नाहीस होतं. आणि ज्यांच्या ज्यांच्या जवळ फक्त भगवंत सोडला तर एवढं षड्गुण ऐश्वर्य कोणाच जवळ नसतं, फक्त एका परमेश्वराजवळच असतं. इतर कोणालाही त्याने या त्रिगुणात्मक मायेजवळ सुद्धा ठेवलं नाही, या पृथ्वीजवळ सुद्धा ठेवलं नाही. विशिष्ट कालानंतर त्या हिरव्यागार वस्तू शुष्क झालेल्या आपण पाहत असतो. तेव्हा तू आता याच्यापासून बोध घे. आता तू कोणताही गर्व न करता माझ्या आज्ञांचं पालन कर व तुला ही जी नैसर्गिक हा जो तो अधिकार मिळाला आहे त्याचा योग्य पद्धतीने वापर कर. भगवंताने आपला अधिकार विविध घटकांमध्ये वाटून दिलेला आहे, विविध घटकांमध्ये वाटून दिला आहे. म्हणून तू गर्व करू नकोस असा संदेश भगवंतानी त्या इंद्राला दिला. त्यानंतर तेथे कामधेनूचं आगमन झालं. तिनेही भगवंताची प्रार्थना केली. तिनेही प्रार्थना केली आहे, हे भगवान, ब्रह्मदेवाच्या प्रेरणेमुळे आता आम्ही सर्व या स्वर्गलोकीच्या गायी इथे उपस्थित झालो आहे. आता तुम्हीच आमचे खऱ्या अर्थाने इंद्र आहात. कारण स्वर्गातले इंद्र युगानुसार बदलतात, सप्तर्षी बदलतात, निरनिराळे आचार धर्म बदलतात, परंतु अपरिवर्तनीय अशी जर काही शक्ती असेल तर भगवंता तुम्हीच आहात. आणि तुम्हीच या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी अवतार आता घेतलेला आहे. कामधेनूने आपल्या दुग्धाने भगवंतावर अभिषेक केला. इंद्राने ऐरावत त्याचा जो हत्ती होता त्याच्या सुंडीतून आकाशगंगेचे पाणी आणले, आकाशगंगेचं जल आणलं. देवर्षीसह भगवान गोवर्धनधारी श्रीकृष्णाला त्यांनी मंत्रोक्त असा अभिषेक केला. सुरास्ताम अभिषिंचंतु. आणि त्याच क्षणी म्हणजे कामधेनूने केलेला अभिषेक आणि भगवान
त्या इंद्राच्या या अभिषेकामुळे संतुष्ट झाले आणि याच वेळेस त्यांनी भगवंताला एक नामाभिधान दिलेलं आहे, ते म्हणजे गोविंद. गोविंद या नामाने भगवंताला नमस्कार केला आहे. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोविंद बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, राधारमण हरी गोविंद बोलो, राधारमण हरी गोपाल बोलो. भगवंताच्या नावाचा जय जयकार केलाय. गोविंद नामाभिधान भगवंताला प्राप्त झालं. आणि या अशा शुभमंगल प्रसंगी नारद, तुंबरू, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, तारण, अप्सरा इत्यादी सर्व तिथे उपस्थित झाले. सर्वांनी भक्तिभावाने भगवंताची स्तुती केली आणि तिथे त्यांनी भगवंतासाठी कोणी नृत्य केलं आहे, कोणी गायन केलं आहे. देवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. याच वेळेस गायींनाही प्रेमाचा पाना आला आणि गायींच्या स्तनातून आपोआप दुग्धधारा वाहू लागल्या. त्यामुळे सारी पृथ्वी दुग्धाने त्या तृप्त झाली. नद्यांमधून निरनिराळ्या रसांचा पूर वाहू लागला. शेत जमिनी कोणतीही मशागत न करता अन्नधान्य, वनस्पती, औषधी अशा विपुल देऊ लागल्या. डोंगर पर्वतामधून निरनिराळे मौल्यवान रत्ने स्वतःहूनच ते डोंगर बाहेर प्रकट करू लागले. परीक्षित राजाला शुकदेव हा प्रसंग सांगतायत भगवंताच्या त्या अभिषेकाचा आणि त्यानंतर झालेल्या या सृष्टीवर झालेल्या परिणामाचा प्रसंग सांगतायत. भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक झाल्यानंतर जे जीव स्वभावतःच क्रूर होते त्यांनी आपलं नैसर्गिक वैर सोडून दिलं. त्यांनाही देवरूप प्राप्त झालं. त्यांनी आपला क्रूरपणा सोडून दिला आणि ते सर्वच्या सर्व भगवंताच्या मुखाकडे एकटक करून पाहू लागले. त्यांनी वंदन केलं, भगवंताला हात जोडले. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. विठू माऊली ये हाची वर देई, विठू माऊली ये हाची वर देई, येऊनिया राही हृदयी माझ्या, येऊनिया राही हृदयी माझ्या, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. तू का म्हणे काही न मागो आणिक, तू का म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवंताचा जय जयकार केला. इंद्राचं गर्भहरण झालं. इंद्र हात जोडून भगवंताला शरणाला, क्षमा मागितली. कामधेनू सुद्धा स्वर्गातून आली आणि भगवंतावर अभिषेक केला. यावेळेस भगवंताला गोविंद हे नाम प्राप्त झालं. ते भगवंताचं गोड स्वरूप, भगवंताचं गोड अमृतावणी
गोड नाम तुझे देवा. असं हे नाम आणि रूप या दोघांचा या स्वाद या सर्व देवदेवतांनी घेतला आणि भगवंतांनी त्यांचा अभिषेक स्वीकारला आणि ते आपापल्या स्वस्थानी नंतर निघून गेले. शुकदेव आता अजून सांगतायत की असे दिवस जात होते आणि एकादशीच्या नंतर द्वादशीच्या प्रारंभी संध्याकाळच्या वेळेस नंद बाबा हे यमुनेवर स्नानासाठी गेले. त्यांनी यमुना जलात प्रवेश केला. परंतु ही संध्याकाळची प्रदोष समय हा असुरांच्या संचाराचा समय असतो. तेव्हा ते स्नानासाठी जलप्रवेश त्यांनी केला. त्यावेळेस वरुणाचा एका सेवकाने नंद बाबाचे त्या जलामधून अपहरण केले. स्नानासाठी गेलेले नंद बाबा बाहेर आले नाहीत, ते दिसत नाहीत. हे पाहिल्यावर तिथले जे काही गोप होते ते आरडाओरडी करू लागले. भगवंतांच्या हे लक्षात आलं की हे जे काही कृत्य आहे हे वरुणाकडचंच कृत्य आहे. भगवान ताबडतोब वरुणाकडे गेले आणि वरुणांना भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर तो उठून उभा राहिला आणि त्याने भगवंताला वंदन केलं, नमस्कार केला, पूजा केली, सत्कार केला, प्रार्थना केली व आपल्या सेवकांकडून जो अपराध झाला आहे नंद बाबाच्या अपहरणाचा त्याची क्षमा मागितली. त्यानंतर भगवंत नंदांना घेऊन परत आले. त्या गोपांनी त्यानंतर भगवंताला विनंती केली की भगवान आम्हाला ते स्वधाम पाहण्याची इच्छा आहे आणि ती आमची मनातली इच्छा पूर्ण करावी अशी इच्छा त्या गोपांनी बालगोपालांनी व्यक्त केली. इति संचित्य भगवान महाकारिणुको हरी दर्शयामास लोकं स्वं गोपानां तमसः परम्. यार तरी या रे अवघ्या माझ्या मागे मागे, याल तरी या रे अवघ्या माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. याल तरी या रे अवघ्या माझ्या मागे मागे, याल तरी या रे अवघ्या माझ्या मागे मागे. चला तुम्हाला माझं स्वधाम दाखवतो. त्यांची इच्छापूर्तीसाठी भगवंतांनी आपलं सत्य ज्ञान अनंत सनातन अशा ज्योतिष स्वरूपाचं दर्शन दिलं. सत्यम ज्ञानमनंतम यद ब्रह्मज्योती सनातनम यद्धि पश्यन्ति मुनिये गुणापाये समन्विता. ते असं भगवंताचं दर्शन केवळ समाधिनिष्ठ असे जे मुनी आहेत, ऋषीमुनी आहेत, यांनाच ते शक्य होतं. ते सत्य ज्ञानानंतर त्याचं वर्णन कसं केलेलं आहे ते सर्वांनी पाहिले. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. या सर्वाच्या पलीकडे असलेलं शब्देवीन संवादू दुजेवीन अनुवादू. हे तव कैसे निगमे परे हुनी परते बोलणे खुंटले. ते वै खरी कैसे नि सांगे, ते वै खरी कैसे नि सांगे. अरे जे शब्दाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे असलेलं स्वरूप परापश्यंती मध्यमा आणि वैखरी चारी वाण्यानी जेथून परत फिरतात ते मुखाने काय त्याचं वर्णन करणार. तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हा श्रीहरी
पाहिला डोळे भरी, पाहणे पाहते दुरी सारोनिया, पाहते पाहणे दुरी सारोनिया, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी. जिथे पाहणंही संपलंय, जे पाहायचं ते दृश्यही संपलं, द्रष्टाही संपला, काहीच नाही, तन्मयता, एकरसपणा. मनिया मनिये जैसे शरण ये सोनिया, तैसा मज तू धनंजया शरण येई. सोन्याचा मणी जसा सोन्यालाच शरण जातो, सोन्यामध्येच विरघळतो, सोनं आणि मणी हा भाव वेगळा राहत नाही, तसा पाहता पाहणे दुरी सारोनिया, ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी, ते हे उभी मूर्ती विटेवरी, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्योतीची निज ज्योती. जगातल्या जेवढ्या ज्योती आपल्याला ज्ञात अज्ञात आहेत, त्या सर्वांचीही पाठीमागची, त्यांच्या पाठीमागची असलेली ऊर्जा, ज्योतीची ही निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी, तोच हा भगवान, तोच हा भगवान भक्तासाठी विटेवर कमरेवर हात ठेवून उभा आहे, जो आज या ठिकाणी गोवर्धन पर्वताजवळ इंद्राची आणि कामधेनूची पूजा घेतो आहे. त्याच भगवंताची ते स्वरूप, त्याचं रूप त्या गोपबालांना भगवंताने दाखवलं आणि आपलं जीवन त्यांचं धन्य झालेलं आहे. आता भगवंताच्या एक 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 लीला शुकदेव या राजा परीक्षितांना समजून सांगतायत. आता वर्षा ऋतू संपला, शरद ऋतू सुरू झाला आणि शरद ऋतूची ती पौर्णिमा होती. संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला पूर्व दिशेला पूर्ण अशा चंद्राचा उदय झालेला होता. पूर्व दिशा चंद्रमाच्या प्रकाशाने तांबूस वर्णाची झाली होती. त्यावेळेस पूर्व दिशा ही तांबूस दिसते. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दर्या उसळला प्रीतीचा, मम हृदयी दर्या उसळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा. शरद ऋतूची ती पौर्णिमा आणि त्याचं जे वर्णन आहे, वनम च तत्कोमल गोभिरंगितम जगौकलम वामदृशाम मनोहरम. कशी दिसत होती? नव कुंकुमारुणम, प्राची कुंकुमे नाली, प्राची कुंकुमे नाली. एखाद्या सौभाग्यवती स्त्रीचा तिच्या कपाळावर जो सौभाग्याचं प्रतीक असलेला कुंकुम जसा शोभून दिसतो, तशी ही प्राची दिशा म्हणजे पूर्व दिशा चंद्राच्या उगवाने, चंद्र उगवला आणि त्यामुळे अत्यंत शोभायमान झालेली आहे. आणि त्यावेळेस त्या सायंकाळची शोभा वृंदावनात विराजमान झाली. वातावरण कसं निर्माण झालं? धुंद आणि मादक असं वातावरण होतं. आणि अशा धुंद आणि मादक अशा त्या चंद्र उगवण्याच्या समयाला, चंद्रोदयाच्या वेळीस भगवंतानी आपली वेणू वाजवायला सुरुवात केली. अधरी अधरी धरुणी वेणू
वेणू वाजविला कोणी नेनू, वेणू वाजविला कोणी नेनू, अधरी अधरी धरुणी वेणू. आता हे अत्यंत प्रिय असं वेणुगीत भगवान वेणू वाजवत आहेत. त्याचा परिणाम काय झाला? भगवंताचा वेणू येतो. जसा प्रचंड पावसाच्या दिवसामध्ये ढगांचा प्रचंड गडगडाट सुरू झाला, विजांचा चमचमाट सुरू झाला, तर स्वाभाविकच माणसाला भीती वाटायला लागते. आणि याच्या नेमकं उलट जेव्हा भगवान वेणू वाजवी तुझ्या कृपेचा, वसंत फुलवी मम जीवनाचा, आपल्या जीवनाचा वसंत ऋतू घेऊन जातो. भले व्यवहारामध्ये ग्रीष्म का असेना, पण आंतरिक दृष्ट्या मात्र वसंत फुललेला असो. तेव्हा परिवेशयन्त्य स्तब्धित्वा पाययन्त्य शिशून्पयः, शुश्रूषन्त्य पतिं काचित्, स्नशोपत्यास्य भोजनम् अपास्य भोजनम्, स्नन्तोपास्य भोजनम्, तां वार्यमाना पतिभिः पितृभिः भ्रातुर्बन्धुभिः, गोविन्दापरुतात्मानो न न्यवर्तन्त मोहिता. गोपींची काय अवस्था झाली? तो वेणुनाद श्रवण केल्यानंतर या गोकुळाच्या व्रजगृहामध्ये काय घडलं? राजा परीक्षिता लक्ष देऊन ऐक, तन्मयतेने ऐक. सांगताहेत कोण? नैष्ठिक ब्रह्मचारी असलेले शुकदेव सांगतायत. ऐकतोय कोण? आता ज्याचा मृत्यू अल्प दिवसावर किंवा आताच्या भाषेत अल्प तासांवर मोजला जाईल असा राजा परीक्षित ऐकतायत. आणि विषय अत्यंत परमानंदाचा विषय आहे, विषय भगवंताचा विषय आहे. राजा परीक्षित आपला मृत्यू सुद्धा विसरत गेले, इतके तन्मय झालेले होते. तो वेणुनाद ऐकल्यानंतर गोपींची सुधबुध हरवली, कशाचीही शुद्धी राहिली नाही. वेळ संध्याकाळची होती. त्या आपल्या घरामध्ये संध्याकाळचं जे सायंकालीन निशाकालीन जे भोजन असतं ते आपल्या घरातल्या लोकांना वाढीत होत्या. पण वेणुनाद ऐकला आणि त्यांनी वाढण्याचं काम सोडून दिलं आणि वृंदावनाकडे धावत निघाल्या. घरातली मंडळी भोजनाला बसलेली आहे. वेणुनाद ऐकल्याबरोबर त्यांनी वाढण्याची अन्नाची पदार्थाची जी काही भांडी होती ती खालीच ठेवली. हातात जो काही पळी असेल, चमचा असेल, तो हातातच घेऊन त्या वृंदावनाकडे पळाल्या. काहींची तर अशी अवस्था झाली, त्या गोपी काही माता आपल्या मुलांना पदराखाली घेऊन आपले स्तनपान करीत होत्या. त्यांची बालक स्तनपान करीत होती. मांडीवर बालक, पदर झाकलेला, माता स्तनपान करतायत. वेणुनाद ऐकू आला आणि वेणुनाद ऐकता ऐकता ऐकल्याबरोबर एवढ्या तन्मय झाल्या की त्या दूध पाजता पाजता आपल्या बालकांना जमिनीवर त्यांनी ठेवून दिलं आणि पळाल्या. कुठे? भगवान श्रीकृष्णाकडे, वृंदावनावर. त्या वेणुनादे तो गोवर्धन जो गाजत होता, वेणुनादाने त्या इतक्या बोलल्या. काही स्त्रियांनी वाढणं सोडलं, तर काही स्त्रियांनी आपल्या बालकांना स्तनपान करीत होता ते कार्य सोडलं. काही गाईची धार काढत होते, अर्धीच ती चरबी भरलेली, अर्धच काम सोडून दिलं. काहींनी आपल्या घरी चुलीवर दूध तापायला ठेवलं होतं, ते दूध त्या दुधाकडे न पाहता ते दूध उतू जात होतं, तसंच सोडलं
आणि त्या वृंदावनाकडे पळाल्या. काही माता आपल्या बालकांसाठी मऊ मऊ असा शिरा बनवित होत्या. चुलीवर ती कढई ठेवलेली, रवा भाजतायत, दूध टाकतायत, साखर त्याच्यामध्ये टाकतायत, पण तेही काम त्यांनी अर्धवट सोडलं आणि तशाच निघाल्या. चुलीवरचं भांड सुद्धा त्यांनी उतरवायचं सोडून दिलं. चुलीवरचं भांड सुद्धा उतरवायचं सोडलं. काही आपल्या पतींचं हवं नको पाहत होत्या, त्यांना काय द्यायचं काय नाही. पती आणि त्यांचं बोलणं सुरू होतं, परंतु त्याच वेळी विनोनाद ऐकू आला आणि तशाच त्या पती बोलत असताना तसंच अर्धवट सोडून त्या वृंदावनाकडे निघाल्या. काही स्वतः भोजन करीत होत्या. हे जरा नीट समजून घ्या. हा भक्ती प्रेमाचा परमोच्च अशी अवस्था आहे. ही परमोच्च अशी अवस्था आहे जे आपल्या देहभावाला भुललेले होते आणि आत्मभाव, तो परमात्म्याचा आत्मभाव त्यांच्या हृदयामध्ये जागृत झाला होता. त्यांनी जेवणही सोडून दिलं अर्धवट आणि घरातली मंडळी त्यांच्याकडे एकटक लावून पाहते आहे. हा त्यांचा प्रमाद. प्रमाद याचा अर्थ मर्यादेचा भंग पाहिला. आणि त्यांच्या घरातले जी काही मंडळी होती, काहींचे पती होते, काहींचे पिता होते, काहींचे बंधू होते आणि घरातही काही वडीलधारी माणसं होती, त्या सर्वांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न. अगं ते दूध दूध दूध, अगं तो शिरा शिरा शिरा, अगं ते बाळ रडत आहे, हे सर्व सोडून दिलं त्यांनी. आणि जेव्हा धावायला लागले तेव्हा त्यांनी अडवलं आणि त्या सर्व धावत सुटल्या. त्यात करतील तरी काय, त्यांचाही नाईलाज होता, कारण भगवंतानी त्यांचं चित्ताचं हरण केलेलं होतं. त्यामुळे इतक्या त्या बावरल्या की इतर सर्व मंडळींनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या थांबल्या नाहीत. याचं कारण त्या कृष्णाच्यामुळे, त्या चंद्रम्यामुळे, त्या भगवान श्रीकृष्णाची ती एकंदरीत वेणुनादामुळे त्यांचं मन वेधून गेलेले. वेधले गमन कृष्णे वेधिली विरहनी बोले. जिला कृष्णाचा वेध लागलाय ती काय सांगते? कृष्णे वेधिली विरहिनी बोले, चंद्रमा करीतो उभा रागी माई. चंद्रमा करीतो उभा रागे माये, कृष्णे वेधिली विरहिनी बोली. काय सांगते ते? आपल्याला पटणार नाही अशी गोष्ट सांगते. सर्वसामान्य जीवाला पटणार नाही अशी भाषा ती कृष्णाच्या विरहाने वेधली गेलेली, तन्मय झालेली, त्याच्याकडे आकर्षित झालेली ही सांगते. चंद्रमा करीतो उभा रागी माय. अगं हा चंद्र आहे ना, मला तापदायक वाटतोय. पौर्णिमेचा चंद्र, शरद ऋतूचा चंद्र, वर्षात सर्वश्रेष्ठ अशी ही चंद्राची अवस्था आहे, परिपूर्ण आहे. आणि ती म्हणते चंद्रमा करीतो उभा रागे माये. मला उकाडा होतोय, या चंद्रामुळे उकाडा होतो. न लावा चंदनू अंगी, न लावा चंदनू अंगी, न घाला विंजन वारा. माझ्या अंगाला चंदनाची उटी नका लावू. चंदन हा शीतल असतो, अंगाचा शरीराचा दाह तो दूर करतो. चंदनालाच दुसरा एक शब्द आहे श्रीखंड. श्रीखंड चंदनम दिव्यम, अंधगाल शीतल सुगंधित. पण ते सुद्धा तिला असह्य होतंय त्या गोपीला. न लावा चंदनू अंगी, माझ्या अंगाला चंदन नका लावू. न घाला विंजन वारा, मला हवाई घालू नका, पंखाही घालू नका. कारण हरिविन शून्य शेजारू गे माये, हरिविन शून्य
शेजारू गे माये कृष्णे वेधिली विरहिणी बोले कृष्णे वेधिली विरहिणी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये चंद्रमा करीतो उभा रागे माये मला वारा नको तो शीतल चंदन लावू नका अरे या चंद्राचा सुद्धा मला उकाडा होतो नाही सहन होतोय कारण हरिविन शून्य शेजारू गे माये हरी नाही तो परमात्मा नाही तो भगवान नाही तो लाडका श्रीकृष्ण मनमोहन नाही तो गोविंद नाही तो गोपाल नाही तो नंदनंदन नाही तो यशोदानंदन नाही त्यामुळे आम्हाला हे सर्व असह्य होत आहे काय करू मला जे असह्य होत आहे इथे कोणी जाणून घ्यायलाच तयार नाही आमची अवस्थेचं जे काही अशी आमची अवस्था का झाली कोणी याचं कारण समजतंय का कोणी जाणायलाच तयार नाही माझ्या जीवीचे तुम्ही का होणे ना माझ्या जीवीचे तुम्ही का होणे ना बळिया तो पंढरी राना आना ओ माय तो पंढरी राना मला गेली बस दुसरं काही नाही त्याच्यामुळेच मला बळ प्राप्त होणार आहे आणि माझ्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होणार आहे पण काय करू तुम्हाला माझ्या मनातलं समजत नाही तुम्ही माझ्या मनातलं समजून घेत नाही बळिया तो पंढरी राना आना उमाई तोच घेऊन दुसरं औषध नाही आता दुसरा उपायच नाही आणि एकदा आणून दाखवून निघून जायचं का नाही तुम्ही एकदा दाखवला हा पाहून घे आणि आता झालं ना तुझं समाधान असं म्हणून त्याला हटवायचं नाही नंदन नंदनू घडी घडी ओ आना ती कृष्णाच्या विरहाने वेधली गेलेली गोपी काय सांगते नंदन नंदनू घडी घडी हो आना तया विन न वाचती प्राण ओ माई तया विन न वाचती प्राण ओ माई माझ्या जीवीचे तुम्ही का होणे ना माझ्या जीवीचे तुम्ही का होणे ना तया विन वाचती प्राण ओ माई प्राण जाण्याची वेळ आली म्हणजे प्राण त्याच्याशिवाय राहू शकत नाही बस प्राण निघायची वेळ आलेली आहे तुम्ही माझं मनाचं जाणा आणि तो नंदनंदन तो भगवान तो आत्मा राम सर्वांतर्यामी परमात्मा त्याची मला भेट घालून द्या बाप रखुमा देवी वरू विठ्ठल गोविंदू बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू गोविंदू तोची अमृत पान गे माई तोची अमृत प्राण गे माई तया विन न वाचती प्राण ओ माये नंद नंदनू तो घडी घडी आना नंद नंदन तो घडोघडी आना अशी अवस्था त्या गोपींची झाली आहे घरातल्या सर्व मंडळींनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आहे आता त्या अंतरंगातून त्या विरह तापाने तापून निघालेले आहेत दुस्सह प्रेष्ट विरह तीव्रताप धुताशुभा ध्यान प्राप्ताच्युता श्लेष निवृत्त्या चिन्मंगला दशमस्कंदातल्या 29व्या अध्यायातल्या हा 10वा श्लोक आहे त्या विरह तापाने तापलेला आहेत गोपींना
श्रीकृष्ण म्हणजे अति प्राणप्रिय आहे. जसा मनुष्य श्वास सोडू शकत नाही, जागृत स्वप्नी सुषुप्तीत सुद्धा आपण श्वासाचा त्याग करू शकत नाही. श्वासाचा त्याग झाला म्हणजे तो मृत म्हणून घोषित केला जातो. तशा या गोपी भगवान श्रीकृष्णांना त्यागू शकत नाही, त्यांना तो अतिप्रिय आहे. हा विरह तापामुळे त्यांच्या हृदयामध्ये तीव्र व्यथा निर्माण झालेली होती. त्यांचं हृदय अतिशय व्यथित झालेलं होतं. पण या हृदयात जो होणारा ताप होता, त्या तापाने काय झालेलं आहे तर त्या गोपींच्या अनंत जन्माचं पाप भस्म झालं आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरिपाठातले वर्णन. त्यानंतर त्यांचं सर्व पाप ताप सर्वच नष्ट झालं. सर्व गोपींना ध्यानावस्था प्राप्त झाली. आणि ध्यानावस्थेत जे मनुष्य प्रत्यक्ष करू शकत नाही, त्या सर्व गोष्टी मनुष्य ध्यानावस्थेत करता येतं. त्या अवस्थेत त्यांनी भगवंताला आलिंगन दिले. ध्यानात भगवान श्रीकृष्ण आहे, त्या आलिंगन देत आहे भगवंताला. आणि त्या आलिंगन देत असताना अजून एक गोष्ट आहे, ती जी सुखावस्था प्राप्त झालेली आहे, त्या सुखावस्थेमध्ये त्यांचं पुण्य सुद्धा नष्ट झालं. म्हणजे विराहाच्या तापाने हृदय तापलं, पाप नष्ट झाले. आणि आलिंगन देताना जी सुखावस्था आहे, जो ब्रह्मानंद आहे, ब्रह्मानंदू लागली टाळी कोण देहा ते सांभाळे. ध्यानावस्थेमध्ये असताना त्यांना जे सुख प्राप्त झाले आहे, त्याच्याने त्यांचं पुण्य सुद्धा नष्ट झालं. म्हणजे पापही गेलं आणि पुण्यही गेलं. न पापम न पुण्यम न पापम न पुण्यम सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. न तापम न पापम न पुण्यम सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. भगवंत पाप पुण्याच्या पलीकडे आहे. माणसाला कर्मानुसार पापही भोगावं लागतं आणि पुण्यही भोगावं लागतं. भगवान या सर्व अवस्थेच्या पुढे आहे. ना तिथे पाप ना तिथे पुण्य आहे. ती सर्व व्यापकता, सर्व अशा तादात्म्यतेचं हे स्वरूप आहे. आता त्यांची अवस्था पाप आणि पुण्य विरहित झाली आहे. त्यांचे देह, त्यांचा देह, त्यांचं शरीर, त्यांचं मन गुणातीत झालेलं आहे. त्रिगुणरहितम. तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. संकल्प विकल्प ह्या ज्या योगाच्या 8वी जी अवस्था असते, आसन नियम प्राणायाम प्रत्याहार वगैरे, समाधीमध्ये सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी असे त्याचे जे 2 भेद आहेत, त्याच्याही पलीकडे जसा अंतराळामध्ये आपल्या पृथ्वीवरचं वातावरणाचं आवरण गेलं की अंतराळ सुरू होतं आणि त्या ठिकाणी तो जीव किंवा एखादी वस्तू अशी तरंगत असते. तशा आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था या गोपींची झाली. गोपी त्या परमपुरुष भगवान श्रीकृष्णाशी रममाण झाल्या होत्या. आता इथे थोडासा एक भाग लक्षात घ्यावा. हे जे सर्व काही वर्णन आहे, ते वर्णन भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. परंतु आपल्या डोक्यात आधुनिक काळात असलेल्या कृष्णाच्या विषयीच्या कल्पना आपण हात जोडून मी तुम्हाला सांगतो की मानवी देहाचे भाव तिथे लावू नका. हा भगवान गोपाल कृष्ण तेव्हा आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे सिनियर KGच्या वर्गातला जसा बालक असतो तेवढंच त्याचं वय होतं. कुठे आल्या वासना, कुठे आल्या इच्छा? एका दिवशी जाऊन पहा.
त्या KGच्या वर्गामध्ये. आणि ती मुलं गुलाबासारखी टवटवीत मुलं, त्यांना पाहिल्यानंतर माणसाच्या मनात वासना निर्माण होतील, कामना निर्माण होतील, इच्छा निर्माण होतील, काही मागण्याची इच्छा निर्माण होईल, त्यांचं काही हिसकून घ्यावं असं वाटेल? काहीही वाटणार नाही. कारण मुलं ही देवागरची फुलं असतात. आणि तो फुलासारखा परमात्मा 5-1 वर्षाचा, 4-5 वर्षाचा तो बालक पाहिल्यानंतर गोपींची अवस्था काय असेल? मनाने हा प्रसंग उभा करा. अंतर्दृष्टीने पहा, चर्मचक्षुने दिसतात त्या वासना. आणि आत्मदृष्टी उगरही विमल विलोचन ही के, मिटई दोष दुःख भवज रजनी के. तुलसी रामायणात वर्णन केले. जेव्हा तेरे अंदर के पट खोल तो हे पिया मिलेंगे, आपल्या अंतरातले नेत्र जर उघडले तर आपल्याला आपली प्रिय वस्तू दिसून येते. ही मधुरा भक्ती आहे. त्या मधुरा भक्तीने समरस झाल्या. त्यामुळे त्यांचं कर्मबंधन, त्या गोपींचं कर्मबंधन तात्काळ नष्ट झालं. त्यांचा त्रिगुणात्मक देह सुद्धा नष्ट झाला. त्रिगुणातीत रूप तुझे हे नकळे वेदासी. वेदांनाही त्या परमात्म्याचं त्रिगुणातीत अशा रूपाचं वर्णन करता येत नाही. शुकदेवांनी गोपीच्या तन्मय अवस्थेचं परीक्षित राजांना वर्णन केलं. वर्णन करताना परीक्षित राजा सांगतायत, कृष्णं विदु परम कांतम न तू ब्रह्मतया मुनी, गुणप्रवाहो परमहस्तासा गुणधियां कथम. ते सांगताय, मुनिवर्य मला तुम्ही हे सांगा, गोपींनी त्या भगवंताला आता काय म्हणलं होतं? पहा, विचार करा. तर त्या गोपी हा जो त्यांचा भावाचा आपण जर विचार केला तर गोपी कृष्णाला प्रत्यक्ष परब्रह्म न समजता आपला प्रियतमच समजत होत्या. शुकदेवांना विचारलेला परीक्षिताने हा प्रश्न आहे, कृष्णं विदु परम कांतम न तू ब्रह्मतया मुनी. 29वा अध्याय आणि हा 12वा श्लोक आहे. जरा नीट समजून घ्या. परम कांतम आपला प्रियतम समजतायत, ते प्रियतमच मानित होत्या. न तू ब्रह्मदया, त्याला ब्रह्म समजत नव्हते. आणि जर ते ब्रह्म समजत नव्हते म्हणजे त्यांची अवस्था, हा प्रश्न परीक्षितांचा आहे. आणि शुकदेवांना विचारतायत. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, म्हणजे ही अवस्था त्रिगुणामयी आहे. त्रिगुणमयी अवस्था ही द्वैत भाव आहे, म्हणजे सांसारिक आहे. संसार म्हटला की द्वैत आलं. मग माझा असा प्रश्न आहे, तुम्ही त्यांच्या अवस्थेचं वर्णन केलं आणि त्या भगवान गोपाल कृष्णाकडे पाहत आहेत, त्यांची ही अवस्था त्रिगुणात्मक आहे. मग त्यांची या त्रिगुणात्मक संसारातून निवृत्ती कशी झाली? हा संसार त्रिगुणात्मक आहे. गुणप्रवाहो परम तासां गुणाधियां कथम. मग त्रिगुणाच्या पलीकडे जी मुक्त अवस्था आहे ती कशी झाली, असा प्रश्न त्यांनी राजा परीक्षितांनी शुकदेवांना विचारलेला आहे. हा जीव भावाच्या विषयीचा प्रश्न आहे. आणि भगवान शुकदेव त्यांना जे उत्तर देणार आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामो
दर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। नमो नारायण, नमो नारायण। गंगा माता की जय।